कुरिअर मॅडम. कुरिअर? पण मी काहीच नव्हतं मागवलं. ऑनलाईन वस्तू आहेत. हा मॅडम, हा तुमचा ॲड्रेस आहे का नाही बघा. हां, ॲड्रेस बरोबर आहे. मग प्लीज साईन करा आणि हे तुमच्या ताब्यात घ्या. कसलं पार्सल आहे? ताईने काहीतरी मागवलेलं दिसतंय. ओके, थँक्यू. तुम्हाला पाणी वगैरे हवंय? नो थँक्स मॅम. थँक्यू. ए बापरे. जडे का आजोबा? काय ग एवढं? अगं मोनिकाने काही वस्तू मागवल्या होत्या, त्या कुरिअर घेऊन आल्या. बघ तरी काय आहे ते. अरे यात बेबी सोप, बेबी पावडर, बेबी ऑइल, बेबी शॅम्पू, हे सगळं. अगो बाई, ईशासाठी एवढ्या सगळ्या वस्तू? म्हणजे ही मोना ईशाला सांभाळणार आहे की काय? मालती, तब्येत बरी आहे ना तुझी? मोनिका आणि ईशाला सांभाळणार? ताईचाच फोन आहे. हॅलो. हॅलो, मनू ताई बोलतेय. ते कळलं मला. बरं मला सांग, मी ईशासाठी ऑनलाईन ज्या गोष्टी मागवल्या होत्या त्या घरी आल्यात का? हो, आत्ताच आल्या. अगं पण एवढं सगळं म्हणजे काय? अगं हे एवढं सगळं मलाच कॅरी करावं लागणार आहे. त्यापेक्षा मी तिथेच खरेदी केली नसती का? इट्स ओके मनू, आई आहे मी तिची. आई म्हणून मी एवढं करू शकते ना माझ्या मुलीसाठी. त्याऐवजी तूच तिला सांभाळलं असतंस मनापासून. छे छे, तसं आई व्हायला मला अजिबात जमणार नाही. नाही म्हणजे तू एवढा खर्च केलाच आहे ना, त्यापेक्षा थोडा वेळ, थोडी माया. एक मिनिट, मी ईशासाठी खर्च केलाय असं कोणी सांगितलंय तुला? म्हणजे? नाही म्हणजे विक्रांतच्या कार्डवरून मी शॉपिंग केली आहे म्हणून विचारलं. आय सी. एनिवे, तू दिल्लीला जाईपर्यंत मला घरी यायला जमणार आहे का नाही मला वाटत नाहीये. सो हॅपी जर्नी, ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्यासाठी आणि तुझ्या ईशासाठी. बाय. काय म्हणत होती? तिने ईशाची आई म्हणून विक्रांतच्या क्रेडिट कार्डने ही सगळी खरेदी केली आहे. आजी येऊ का? या या. हे घे. हे काय काकी? ओल्या नारळाच्या करंज्या आहेत. तुला आवडतात ना म्हणून मुद्दाम केल्यात. अगो बाई, जाताना घेऊन जा. हो पण काकू, माझ्या बॅगा टम्म फुगल्या आहेत. आता जागा नाहीये कशात. तरी न्यायलाच पाहिजेत. कसं ते तुझं तू बघ. तू दिल्लीला जाणार हे मला सांगितलं नाहीस तरी मला कळलं बरं का. काय झालं? फोन लागला? नॉट रिचेबल येतोय अजून. हो. काय रे, कसली कुजबूज चालू आहे? हा मधू आजोबा. काय 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 मगापासून बघतोय नुसतं काहीतरी चालू आहे तुमचं तिथे. अजून आंबे आणून देऊ? कशाला? खायला. आता अजिबात मिळणार नाही, समजलं? मला आंबा नकोच आहे. मी विक्रांतसाठी म्हणत होतो. हो का? बर बर. आर्यन, काय चाललंय तुझं? उगाच लुडबुड करू नकोस मध्ये. त्यांना त्यांचं काम करू दे. का त्रास देतोयस? मी कुठे त्रास देतोय? उलट मदतच करतोय. हो की नाही मधू आजोबा? लाड नाही, लांब राहायचं. नाहीतर काय, किती उकडते. बाजूला बस जरा. काय रे, व्यायाम झाला का तुझा? नाही ना? आधी व्यायाम, नंतर आंघोळ, नंतर आंबे. कळलं? चला नंतर तर नंतर. अरे काय रे मधू, अरे दे ना त्यांना आंबे. काय करतोस? व्यायाम नंतर करतील ते. हे बघ नान्या, तू कमरेतून मोडलायस ना म्हणून तुला व्यायाम माफ. पण त्या दोघांनी व्यायाम करायला पाहिजे म्हणजे करायला पाहिजे. अरे तो मोबाईल आधी त्यांच्या हातातनं काढून घ्या. तेव्हा बघावं तेव्हा त्यात डोकं घालून बसलेले असतात.
नानू उगाच त्रास करून घेऊ नकोस आणि कोणाला देऊही नकोस. अरे पण नानू मामा तुम्ही चहा घेणार? नाही नको. अरे वा. अगं बाई, मधु काका आमरसाची तयारी करताय? विक्रांतला खूप आवडतो आमरस. त्याची तयारी चालू आहे. नानू मामा सॉरी, मी काल तेल पाठवायलाच विसरले. जाऊ दे ग. नाही तसा मी सुद्धा विसरलोच होतो, पण झोप मात्र छान लागली. काय गे गीता, अगं मोहन कधी यायचा आहे? 7 दिवसांनी येईल तो. मगाशीच फोन येऊन गेला. बरा आहे ना? इथे नसला की बराच असतो तो. विक्रांत कसा आहे? बरं आहे. काय ग सई, हा? तू एवढ्या पहाटे येतेस कामावरनं? तुला झोप नाही का येत? येते ना, पण मी काय करते, परत आले ना की माझी सगळी कामं आवरून एक झोप काढते आणि तशी सवय झाली आता. आजी, मी दूध तापवत ठेवते. चहाचं काय करू? म्हणजे आत्ता ठेवू की मानसी आल्यावर? मानसी आल्यावरच करू, उगाच परत परत नको करायला. बर. कधी येईल ग मनू? अहो, सारखं सारखं विचारल्याने ती येणार आहे का लगेच? आणि फोन तुम्ही करताय आणि मलाच काय विचारताय कधी येणार म्हणून? मला असं वाटतं मी आजोबांसाठी 1 कप चहा टाकूच का? ते कंटाळलेत वाट बघून बघून. हो. अहो हो काय, अगं चहा प्यायलेला पण विसरतात ते. तू जितक्या वेळा विचारशील ना तितक्या वेळा हो म्हणतील ते. फ्लाईट किती वाजता येणार होती ग? अहो तुम्ही आधी बसा बघू, तिथे गप्प बसा. बसतो. मनू यायचं तेव्हा, आणि मनू येईपर्यंत आता इथून हालायचं नाही. नाही, पण प्रश्न विचारला तर चालेल ना? अरे माझ्या कर्मा. सई, हा, जरा फोन करून बघतेस का फ्लाईट किती वाजता येणार आहे ते? बघते. विक्रांत, डॉक्टर विक्रांत, तुमचा फोन वाजतोय. राहू दे. बरं, मग आपण सायलेंटवर टाकूयात का? बोलूया आपण. काय? गेल्या वेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टर होण्याबद्दल मला सांगितलं. तुमचं ते ड्रीम होतं आणि खूप मेहनतीने तुम्ही ते साकारलं, बरोबर? हे सांगितलं का मी तुम्हाला? हो, गेल्या वेळेस सांगितलं तुम्ही मला. बरं मला सांगा, जेव्हा तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करत होतात तेव्हाची एखादी आठवण सांगावीशी वाटते तुम्हाला? मम्मा, आपण कुठे आलोय? आपण आपल्या घरी आलोय बेटा.